तर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी बिअरच्या बाटलीमध्ये एक प्रेशर आयईडी कोंबून ठेवलेला होता, जो आता निकामी करण्यात आलाय। छत्तीसगड विजापूर गंगलोर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पीडिया आणि मुतवेंडी इथे नवीन सुरक्षा छावणी दरम्यानच्या कच्च्या रस्त्यापासून 100 मीटर अंतरावरती माओवाद्यांनी बिअरच्या बाटलीमध्ये पेरलेला हा आयईडी जप्त केला आणि निकामी केला। वेळात सांगलीच्या बातमीकडे। सांगलीच्या सरकारी घाटावरती पतीनं पत्नीची हत्या केली आहे। या हत्येनंतर आरोपी पतीनं घटनास्थळावरून पलायन केलंय। संशयित पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर कर्नाटकच्या काकडगी इथे राहत होता, तर पत्नी प्रियांका ही सांगलवाडीमध्ये आपल्या आईकडे राहत होती। यावेळेला दोघं घाटावरती भेटले असता त्यांच्यामध्ये वाद झाला आणि पतीनं गळा चिरून पत्नीची हत्या केली। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यानंतरचा अधिक तपास आता सुरूच आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास प्रियांका चव्हाण वय वर्ष 28 ते 30 हिचा कौटुंबिक कारणावरून तिच्या पतीने खून केल्याची घटना घडलेली आहे। सदर महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे। तर सांगलीच्या मिरजेमध्ये जुन्या वादातनं कोयता गँगमधील एकाची हत्या करण्यात आली आहे। या दोघे जण गंभीर जखमी झालेत। मिरजेमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यातून 2 गटाकडनं परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या होत्या। याच गटांमध्ये पुन्हा वाद उफाळून खुनाची घटना घडली आहे। तर दोघे जण जखमी असल्याचीही माहिती मिळते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण सापडलाय। जळगाव जामोद तालुक्यामध्ये खेरडा बुद्रुक इथे 8.5 वर्षाच्या मुलाला जीबीएसची लागण झाली आहे। अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। तर सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी बिअरच्या बाटलीमध्ये पेरलेला प्रेशर आयईडी पोलिसांनी निकामी केलाय। छत्तीसगडच्या विजापूरमध्ये ही कारवाई झाली आहे। घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आणि त्यानंतर तो सीआरपीएफ बीडी टीमनं नष्टही केलाय। बारामतीच्या वढाणे येथे शेतकऱ्याच्या शेतातनं 13 पोती कांद्याची चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना सुपा पोलिसांनी जेरबंद केले। या प्रकरणी अक्षय शांताराम गायकवाड, सतीश हिरामण शिंदे आणि गोरख दगडू लकडे यांना ताब्यात घेण्यात आले। हे सगळे बारामती तालुक्यातले वढणे गावचेच रहिवासी आहेत। यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तूर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी दाखल झालाय। मागील 3 दिवसात तुरीच्या दरात 200 ते 400 रुपयांची घसरण झाली आहे। काही दिवसांपूर्वी तुरीचे दर हे 7,800 रुपये प्रति क्विंटल होते, मात्र आता हेच दर 7,400 ते 7,600 रुपयांवर आलेत। तुरीचे दर सातत्यानं खाली येत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। मागच्या वर्षी तुरीला 11,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता, मात्र यंदा तुरीच्या किमतीत मोठी घसरण दिसतेय। त्यामुळे आगामी काळात दर आणखी खाली येतील की काय अशी भीती ही उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे। राज्यातील बहुतांश भागामध्ये फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चांगला चटका जाणवू लागलाय। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवतोय। मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना तापमानाचे तीव्र इशारेही देण्यात आले। पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवणार आहेत। हवामान विभागानं ही माहिती दिली आहे। तर राज्यात आता पावसाची शक्यता ओसरली आहे। पुढील 5 दिवस कोरडं हवामान राहील असंही हवामान विभागानं म्हटलंय।
ते येत्या काळामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 4 दिवसात तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचीही शक्यता वर्तवली आहे. अकोला शहर हे राजराजेश्वर नगरी म्हणून ओळखलं जातं. इथला ऐतिहासिक कावड यात्रा उत्सव देशपातळीवरती प्रसिद्ध आहे. याच श्रेणीमध्ये आता महाशिवरात्री पर्वावरती भव्य शिवगौर विवाह सोहळा आयोजित करण्यात आलाय. अकोल्यात पहिल्यांदाच शुभ आणि शिवविवाहाची ही भव्य वरात बुधवारी 26 तारखेला निघणार आहे. राजराजेश्वर मंदिरापासून ती निघेल. ही महावरात मुख्य रस्त्यानं मार्गक्रमणा करेल आणि रिझर्व्ह माता मंदिर इथे पोहोचेल. 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 3 दिवस हा कार्यक्रम अकोल्यात राहील. कोट्यवधी रुपयांची उधळण करून जलजीवन मिशन सारख्या योजनांद्वारे घराघरात नळाचं पाणी पोहोचवण्याचा दावा करण्यात आला. मात्र पाण्याच्या एका हंड्यासाठी तासनतास प्रतीक्षा, जीवघेणा प्रवास आणि त्यातही झरातनं निघालेलं गुणवत्ताहीन पाणी अशावरती दिवस काढण्याची वेळ ही नंदुरबार जिल्ह्यातल्या काही ग्रामस्थांवर आली आहे. फेब्रुवारी महिन्यातच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची प्रचंड दाहकता जाणवतीये. त्यामुळे प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी पाहूयात ही एक कथा. ही सगळी पायपीट सुरू आहे ती पाण्याच्या एका हंड्यासाठी. थंड हवेचं ठिकाण म्हणून नंदुरबारच्या या तोरणमाळची ओळख. याच तोरणमाळच्या आदिवासी खेड्यापाड्यांवर आजही पाणी, वीज पोहोचलेली नाही. तोरणमाळ मधलं 550 लोकवस्तीचं हे केलापाणी गाव. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच पाण्याची भीषण टंचाई इथे सुरू झाली आहे. एका पाण्याच्या हंड्यासाठी महिलांना 15 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. गावात रस्ता नाही, त्यामुळे गावामध्ये वाहनं येत नाही. गावातनं मुख्य रस्ता गाठण्यासाठी तब्बल 15 किलोमीटर पायी चालत जावं लागतं. त्यानंतर 1 किलोमीटर खाली दरीत उतरावं लागतं आणि तेव्हा कुठे पाण्यासाठीचा आशेचा एकमेव किरण असलेला हा झरा सापडतो. झऱ्यामध्ये हंडे भरले की पुन्हा हंडे डोक्यावर घेऊन घराकडे पायपीट. आमच्या गावात रस्ता नसल्यामुळे आम्हाला खूप मोठा त्रास आहे. आम्हाला 4 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरून आम्ही डोक्यावर पाणी घेऊन जातो. 1 किलोमीटर एवढ्या खोल दरीत उतरून आम्ही झऱ्यातून पाणी भरून घेऊन जातो. मला हाताने पाणी भरावं लागतं आणि ते पाणी संपतं की अजून बसावं लागतं. तिथे बसतो आणि पाणी गोळा होतो, मग भरून घेऊन जातो. आमा हे पाय सोय कोई थोया मोहे तू तारा सोवे है पायना आमु वेगरी उट्टीन पाय पोती है. आमा पायना रत उंगलो पाय पो डोगरा बोकड़ा आखा पाय लागे हमो. आमा हे किज नहात ना वे नहात कुआ नहात काय आमा हमें पाया टाइट जाणार हमें आमो के तू तारा सोवे आमो वेगरी आई फुकनिन तोरी हे आमो हे कुआ जाग बोहित रही आमा नंबर वारी होय. पाण्यासाठी नेमक्या किती खेपा मारायच्या? त्यामुळे आता पाण्यासाठी गाढवांची मदत घेतली जाते. गाढवावर पाण्याचे कॅन लादून घरापर्यंत हा पाणी प्रवास सुरू होतो. गेली कित्येक वर्ष हेच सुरू आहे. आता आपण इकडे पाहतोय की पाण्याची कशी टंचाई आहे. इकडे महिला बसलेल्या आहे पाण्यासाठी. ते इतका महिला कशासाठी गोळा झाले की ते पाण्यासाठी गोळा झाले. कारण एका जणांचे नंबर लावता येते. ते एक जण भरलं की ते पाणी जमा झालं की एक दुसरी भरताय. असंच करते सकाळचे बसलेले आहे. या महिलांना पाण्यासाठी एवढं त्रास आहे की पूर्ण टेकडीवर सोडून जावं लागतं त्यांना. दररोज टेकडी सोडणं आणि उतरणं हे दररोजचं काम आहे यांचं. काय आमचं म्हणजे मरेपर्यंत हेच काम आहे यांचं. कसं आहे की हा रस्ता नसल्यामुळे त्यांना त्या पाण्यासाठी खोल दरीत यावं लागतंय. खोल दरीत जाणं म्हणजे एवढं 1 किलोमीटर एवढी खोल दरी आहे. याचं दररोज सोडणं येणं जाणं. एखादा आजारी व्यक्ती असेल त्याचं पाणी कसं भरून पिणार, त्यांना एवढं त्रास आहे.
कडक उन्हाचे आणि पाणी टंचाईचे अजून 4 महिने काढायचे. पुढले 4 महिने हंड्याभर पाण्यासाठी असाच प्रवास सुरू राहणार आहे. या महिलांचे जीवघेणे हाल सरकारला दिसतील का? गतिमान आणि विकसनशील महाराष्ट्राला हे दृश्य दिसतंय का? प्रशांत जवेरी, एनडीटीव्ही मराठी, नंदुरबार. आणि बातमी राजकीय. पहिल्या टर्ममध्ये गोडी गुलाबीत असलेली महायुती दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वनमंत्री गणेश नाईक हे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेत आहेत. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे उत्तर देणार आहेत. भाजपला चॅलेंज देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडनं होताना दिसतोय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गणेश नाईक यांना टशन देणार आहेत. सरनाईक हे पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेतला हा कोल्ड वॉर आता चांगलाच तापताना दिसतोय. हे जनता दरबार घेत आहेत. एकाचाच कायमस्वरूपी प्रभाव राहत नाही अशा शब्दात गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता इथे टोला लगावलाय. गणेश नाईकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. पाहूयात. भाजपाचे वरिष्ठ नेते त्यासोबतच वनमंत्री गणेश नाईक आहेत. त्यांच्या माध्यमातून आज ठाण्यात जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं आहे. सर, ठाण्यातल्या जनता दरबारची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणात आहे. एकूण या जनता दरबारचं काय वैशिष्ट्य आहे? हे बघा, मी या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री राहिलो. त्यावेळेला दर आठवड्याला नवी मुंबई ठाण्याला मी जनता दरबार करायचो, भाईंदरला 15 वेळा, आणि नंतर प्रत्येक महिन्याला जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायचो. जनतेला जवळीक मिळावी, जनतेला अडीअडचणी सांगण्याकरता दूर यायला लागू नये म्हणून जनता दरबार आहे. या ठिकाणी आता टी व्हीला बातम्या, स्पर्धा वगैरे, काडशा वगैरे काही नाही. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार कार्यरत आहे. एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार ह्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अतिशय प्रगतीची निर्णय घेत आहे. महाराष्ट्र थांबणार नाही आणि 100 दिवसाचा कार्यक्रमाची पूर्तता म्हणून जनतेच्याकडे जा, जनतेला समजून घ्या. जनताभिमुख राज्यकारभार ही माननीय नरेंद्र मोदीजींची इच्छा आहे, ती पूर्ण करण्याकरता हा सगळा प्रयत्न आहे. तुम्ही ठाण्यात जनता दरबारची घोषणा केल्यानंतर प्रताप सरनाईकांनी लगेच पालघरमध्ये जनता दरबारची घोषणा केली. काल रात्री प्रताप सरनाईकांची माझी भेट झाली. मी त्यांना सांगितलं की प्रत्येक तालुक्यात जा, आणि माझं म्हणणं की भाजपचे, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे, अजितदादा पवारांच्या NCPचे सगळे मंत्री महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जातील तर जनतेला जास्त आनंद मिळेल. आता मी पालकमंत्री म्हणून पालघरमध्ये आणि पक्षाने संपर्क मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी ठाण्यामध्ये, या 2 जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. पण विरोधक तुमच्या या सगळ्या दोन्ही पक्षाच्या जनता दरबारवर टीका करतायत की ठाण्यात कुठतरी शिंदेचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपा मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी पाठवत आहे. नाही, बाब अशी की राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणाचाच प्रभाव राहत नाही. हे अप्स अँड डाऊन होतच राहणार आहे. म्हणजे एकेकाली रामभाऊ मालगी होते, रामभाऊ कापसे होते, जगन्नाथ पाटील मध्ये संजीव नाईक खासदार होते. मी 15 वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. ओके, म्हणजे काय मी कायमचं म्हणजे माझंच अस्तित्व टिकलं पाहिजे असं नाही. शेवटी जनतेला आवडेल ती जनता स्वीकारेल. म्हणजे एकेकाळी तुमचा देखील ठाणे बालेकिल्ला होता. नाही, बालेकिल्ला असं म्हणजे ठाण्याच्या जनतेने आम्हाला सुद्धा जवळ केलं होतं. आता ठाण्याची जनता किंवा म्हणजे सगळ्या महाराष्ट्र जनता कोणाला जवळ करेल तो जनतेचा प्रश्न आहे. आपण बघतोय या ठिकाणी कायमस्वरूपी कुठल्याही ठिकाणी कुणाचं वर्चस्व राहत नाही. एकेकाळी 15 वर्ष मी देखील या ठिकाणचा पालकमंत्री होतो असं म्हणत कुठेतरी शिंदेंचं देखील या बालेकिल्ल्यावरती कायमस्वरूपी वर्चस्व राहणार नाही अशा प्रकारचं सूचक वक्तव्य गणेश नाईक यांच्याकडनं करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, ठाणे.